Hello and welcome to my own law classes. Today we are going to deal with the question that is concept, need and importance of the professional ethics. See friends, प्रोफेशनल इथिक्स हे काय आहेत सांगा. तर काही प्रिन्सिपल्स आहेत जे एका इंडिव्हिज्युअल व्यक्तीचं बिहेवियर त्या प्रोफेशन मध्ये गव्हर्न करत असतात. ओके, व्हॅल्यूज आयुष्यामध्ये जसे महत्वाचे असतात की नाही, तसे प्रोफेशनल इथिक्स पण महत्वाचे असतात. प्रोफेशनल इथिक्स म्हणजे रूल्स आहेत ऑन हाऊ अ पर्सन शुड ऍक्ट टुवर्ड्स अनदर पीपल. एका व्यक्तीनं दुसऱ्या व्यक्तीच्या टुवर्ड्स कसं बिहेव करायचं त्या प्रोफेशन मध्ये, दॅट इज कन्सिडर्ड एज अ प्रोफेशनल इथिक्स. ऑल द मेंबर ऑफ लीगल प्रोफेशन, सगळ्या लीगल प्रोफेशनच्या मेंबरची ड्युटी आहे, पॅरामाउंट ड्युटी आहे टू द कोर्ट अँड टुवर्ड द ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ जस्टिस. कारण मी तुम्हाला सांगितलेलं आहे ऑलरेडी की ऍडव्होकेट इज कन्सिडर्ड टू बी द पार्टनर विथ द ज्युडिशरी इन द ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ जस्टिस. ओके, त्यामुळं काय आलेलं आहे बघा, तर प्रोफेशनल इथिक्स ऍडव्होकेटचे खूप जास्त महत्वाचे आहेत. अर्थात यू मे हॅव अ क्वेश्चन इन अ माइंड की प्रोफेशनल इथिक्स फक्त लॉ प्रोफेशन मध्ये आहेत का, तर अर्थातच नाही. प्रोफेशनल इथिक्स ईच अँड एव्हरी फील्ड मध्ये असतात. मेडिकल फील्डचे प्रोफेशनल इथिक्स आहेत, इंजिनिअरिंग फील्डचे प्रोफेशनल इथिक्स आहेत आणि सेम वे लॉ फील्डचे पण काय सांगा तर प्रोफेशनल इथिक्स आहेत. आता प्रोफेशनल इथिक्स शब्द म्हणताना महत्वाचा शब्द काय तो सांगा. तर इथिक्स म्हणजे काय समजून घ्या. इथिक्स हा शब्द ग्रीक वर्ड इथॉस पासून घेतलेला आहे आणि ज्याचा अर्थ काय सांगा तर कस्टम ऑर अ पॅटर्न ऑफ अ बिहेवियर. त्या वातावरणात तुम्ही कशा पद्धतीनं वागाल याचे पॅटर्न ऑफ बिहेवियर म्हणजे काय सांगा तर इथिक्स आहे. आणि तेच इथिक्स जेव्हा एका प्रोफेशन बद्दल बोलले जातात त्यावेळेला ते म्हणतात प्रोफेशनल इथिक्स. सिंपल एक्झाम्पल घ्या. डॉक्टर आहे, पेशंट आलेला हा आणि त्याचा जीव ऑलमोस्ट जाण्याच्या परिस्थितीत आहे, पण त्याच्याकडे पैसे नाही आहेत आता या क्षणाला. तर मेडिकल प्रोफेशनची इथिक्स काय म्हणेल तर त्या डॉक्टरनं पेशंटचं लाईफ सेव्ह करणं पहिली प्रायोरिटी द्यायला पाहिजे दॅन द काय सांगा तर मनी. आणि म्हणून प्रोफेशनल इथिक्स ऑफ मेडिकल प्रोफेशन पण इम्पॉर्टंट आहे. सेम एखादा ऍडव्होकेट ना एखादी केस जर त्या ऍडव्होकेट कडे गेली आणि तो म्हणतोय की मी जर केस जिंकलो तर मला 50,000 फी द्यायला पाहिजे आणि हारलो तर मग 10,000 पर्यंत द्या, किती रॉंग आहे हे. काय विन अँड लूज वाला एखादं गेम आहे का, एखादा बिझनेस आहे का? नाही, इथे प्रॉफिट हे मोटिव्ह असूच शकत नाही. हे इथे कंपल्सरी सर्व्हिसचं इंटेन्शन असायला पाहिजे. म्हणून लॉ प्रोफेशनचं पण काय सांगा तर इथिक्स आहे तिथं. मग आता प्रोफेशनल इथिक्सचं नेचर कसं असते बघा. प्रोफेशनल इथिक्स म्हणजे काही कोड ऑफ एथिक्स असतात. लीगल प्रोफेशन इंडियामधलं तर खूप जास्त हायली डायनामिक प्रोफेशन आहे. प्रोफेशनल इथिक्स हे जनरली कुठल्या फॉर्म मध्ये असतात तर एका कोड ऑफ कंडक्टच्या फॉर्म मध्ये असतात. कशासाठी आवश्यक आहेत तर लॉयरला डिग्निफाईड मॅनर मध्ये ऍक्ट करण्यासाठी, इन्स्टिगेट करण्यासाठी. नंतर लॉ प्रोफेशनची डिग्निटी, इंटिग्रिटी मेंटेन करण्यासाठी म्हणून प्रोफेशनल इथिक्स दिलेले आहेत. बघा काय लिहिलं आहे, ह्या प्रोफेशनल इथिक्स मुळे आपण लॉ प्रोफेशनल काय होतो सांगा तर समाजाला अकाउंटेबल होतो. आणि जर आपल्याला दिलेले प्रोफेशनल इथिक्स लॉयरनं फॉलो केले नाहीत तर मग आपल्यावरती प्रोफेशनल मिसकंडक्टचा चार्ज लागून वेळ पडलं तर ऍट लास्ट आपलं लायसन्स ऑफ प्रॅक्टिस पण काय होऊ शकते सांगा तर रद्द होऊ शकते. म्हणून बघा काय आलेलं आहे तर ह्या प्रोफेशनल इथिक्सची स्पेशली लॉ प्रोव्हिजन मध्ये का गरज आहे तर लीगल प्रोफेशनचे इंडिपेंडन्स मेंटेन करण्यासाठी, अकाउंटेबिलिटी मेंटेन करण्यासाठी, लॉ प्रोफेशन मध्ये कुठलेही अनफेअर प्रॅक्टिसेस होऊ नये म्हणून हे आवश्यक आहे. न्यायाचं प्रशासन व्यवस्थित व्हावं, ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ जस्टिस साठी हे आवश्यक आहे. नंतर बघा समाजामध्ये ओव्हरऑल पीस आणि हार्मोनी मेंटेन करण्यासाठी लॉयरला काय सांगा तर प्रोफेशनल इथिक्सची गरज आहे तिथं. मग आता नेमके तुमच्या मनात प्रश्न असेल की लॉयरचे प्रोफेशनल इथिक्स म्हणजे काय समजून घ्या. लॉयरला जे बार काउन्सिल ऑफ इंडिया ना स्टँडर्ड ऑफ बिहेवियर दिलेले आहेत की नाही, ते म्हणजेच लॉयरचे काय सांगा तर प्रोफेशनल इथिक्स आहेत. मग आता ते कुठं दिलेले आहेत स्टँडर्ड ऑफ बिहेवियर तर समजून घ्या. बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या रूल्सच्या चॅप्टर 2 मधल्या पार्ट 6 मध्ये हे रूल्स काय केलेले आहेत तर दिलेले आहेत. बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या रूल्सच्या पार्ट 6 चॅप्टर 2 मध्ये
काय केलेले तर हे रूल्स ऑफ प्रोफेशनल स्टँडर्ड दॅट अन ऍडव्होकेट नीड टू मेंटेन सगळे देऊन ठेवलेले आहेत हा. आणि बॅक अगेन हे रूल्स सेक्शन वाईज जर म्हटलं तर ऍडव्होकेट ऍक्ट 1961 च्या सेक्शन 49(1)(c) मध्ये दिलेले आहेत. त्यामुळे जेव्हा प्रोफेशनल इथिक्स वर क्वेश्चन येईल तुम्हाला एक छोटासा पॅरेग्राफ ऍडव्होकेटच्या ड्युटीज वर पण लिहावं लागेल. ऍडव्होकेटचे जे स्टँडर्ड ऑफ बिहेवियर आहेत हा त्याच्यावरती पण एक छोटासा पॅरेग्राफ लिहावा लागेल. आणि अकॉर्डिंगली मग या सेक्शन 49 सबक्लॉज 1(c) मध्ये काय दिलेलं आहे बघा तर ऍडव्होकेटच्या ड्युटीज टुवर्ड्स कोर्ट, ऍडव्होकेटच्या ड्युटीज टुवर्ड्स अपोनंट, ऍडव्होकेटच्या ड्युटीज टुवर्ड क्लायंट्स, ऍडव्होकेटच्या ड्युटीज टुवर्ड्स कलीग, ऍडव्होकेटच्या ड्युटीज टुवर्ड्स पब्लिक, असं सगळं काय केलेलं सांगा तर दिलेलं आहे हा. सो इन अ वे हे जे काही प्रोफेशनल इथिक्स फॉर ऍडव्होकेट दिलेले आहेत दॅट आर व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. सो अकॉर्डिंगली आपण कन्सेप्ट इन डिटेल, नीड का गरज आहे, इम्पॉर्टन्स ऑफ प्रोफेशनल इथिक्सचा क्वेश्चन बघणार आहे. बघा बॅक अगेन परत समजून सांगते. ड्युटीज ऑफ ऍडव्होकेट एक वेगळा क्वेश्चन आहे. ड्युटीज ऑफ ऍडव्होकेट म्हणजेच बार काउन्सिल ऑफ इंडियानं दिलेले जे रूल्स ऑफ स्टँडर्ड ऑफ बिहेवियर अँड एटिकेट दिलेले तेच हा. आणि ते म्हणजेच प्रोफेशनल इथिक्स आहे. पण प्रोफेशनल इथिक्स नीड मिनिंग इम्पॉर्टन्स क्वेश्चन आला तर त्याचं उत्तर थोडंसं वेगळं लिहावं लागतं. पण बार काउन्सिल ऑफ इंडियाचे स्टँडर्ड ऑफ इथिक्स अँड एटिकेट्स क्वेश्चन आला किंवा ड्युटीज ऑफ ऍडव्होकेट क्वेश्चन आला तर सेम आन्सर होत आहे. सो वी आर गोइंग टू डील राईट नाउ विथ द मिनिंग, नेचर, इम्पॉर्टन्स, नीड ऑफ professional ethics, especially in the law profession. I'll share the screen with all of you of the notes and will deal in detail. So the question we are dealing is the meaning, need and importance of professional ethics. Okay. As usual, Roman 1 introduction करायचं जो सुरुवातीला आपण बघितला. Roman 2 करायचं meaning of the term ethics पहिला काय करायचं सांगा तर टाकायचं. Roman 2 meaning of the term ethics हा बघा काय लिहिलं आता. Ethics is the science of morals. Ethics काय सांगा तर science of morals आहे हा. नीतिमत्तेची तत्व, रूल ऑफ कंडक्ट, कसं वागावं त्याचे काही नियम. Ethics examine the human conduct and lays down the rule of the duty and ideal conduct dealing with the values of the life. Ethics काय lay down करते सांगा तर रूल ऑफ द कंडक्ट. तुम्ही कसं बिहेव करावं त्याचे रूल ले डाऊन करतं. रूल ऑफ द ड्युटी, तुमची काय ड्युटी आहे हे इथिक्स ले डाऊन करतं. एक चांगलं बिहेवियर, आयडियल कंडक्ट काय असेल हे इथिक्स सांगतं. डीलिंग विथ द व्हॅल्यूज ऑफ द लाईफ. Ethics concentrate on the principle affecting the man's conduct so as to determine the standard of right and wrong. What is right and what is wrong? तुमच्या क्लायंटचे पेपर्स तुमच्याकडे आलेले आहेत हा. काही कारणानं त्यानं तुम्हाला जी काही फीस दिलेली ती तुम्हाला मंजूर नाही आहे, त्यामुळे तुमचा वकालतनामा तुम्ही मागे घेणार आहे. तर तुमचं इथिक्स आहे की तुम्ही त्याचे डॉक्युमेंट त्याला परत देऊन टाका. तुम्ही त्याची केसही चालवत नाही, त्याचे डॉक्युमेंटही परत देत नाही, रॉंग आहे हा. सो व्हॉट इज राईट अँड व्हॉट इज रॉंग हे सांगणारं बिहेवियर म्हणजे काय सांगा तर इथिक्स आहे. आता इथिक्सची डेफिनेशन बघा. इथिक्स इज डिफाइन्ड as that branch of philosophy dealing with the values हा. इथिक्स हे तत्वशास्त्र आहे. ते कशाशी डील करते सांगा तर व्हॅल्यूज रिलेटिंग टू द ह्युमन कंडक्ट, मानवी वर्तवणूक कशी असावी विथ रिस्पेक्ट टू द राईटनेस अँड रॉंगनेस. कशा बाबतीत सांगा हे राईट आहे हे रॉंग आहे ऑफ सर्टन पर्सन and to the goodness and badness of the motive and end of such a reasons. Okay. आणि तुमची मोटिव्ह गुड आहे का बॅड आहे हे चेक करा. हे काय सांगते सांगा तर इथिक्स सांगत असते. ओके. सो ब्रांच ऑफ फिलॉसॉफी आहे इथिक्स, जे व्हॅल्यूजशी डील करते रिलेटिंग टू द ह्युमन कंडक्ट आणि स्पेशली विथ रिस्पेक्ट टू काय सांगा तर राईटनेस आणि रॉंगनेस ऑफ सर्टन पर्सन किंवा पॅटर्न, आणि शिवाय कशाशी डील करते गुडनेस अँड बॅडनेस ऑफ द मोटिव्हशी डील करणारं काय सांगा तर इथिक्सचे शास्त्र आहे. रोमन 3 करायचं. इथिक्स आणि एटिकेट्स दिलेले आहेत ना ऍडव्होकेटला बार काउन्सिल ऑफ इंडियाना, त्यामुळे आपण अगदी थोडक्यात जरी क्वेश्चनचा भाग नसला तरी अगदी थोडक्यात एटिकेट्स म्हणजे काय ते पण बघणार आहे हा. सो रोमन 3 केला आपण मिनिंग ऑफ द एटिकेट्स हा. एटिकेट म्हणजे काय सांगा तर रूल ऑफ अ फॉर्मल रिलेशन ऑर अ बिहेवियर अमंग द पीपल. एटिकेट तुम्हाला माहिती आहे टेबल एटिकेट्स असतात. टेबलवरती बसल्यानंतर कसं खावं, सांडू नये, आजकाल ते स्पून वापरावं. एटिकेट म्हणजे थोडं फॉर्मल
रिलेशन मधलं बिहेवियर गव्हर्न करत असते. हा एटिकेट मीन्स द रूल फॉर अ फॉर्मल रिलेशन ऑर अ बिहेवियर अमंग द पीपल हा ऑफ अ क्लास ऑफ अ सोसायटी ऑर अ प्रोफेशन सच एज अ लीगल एटिकेट आहेत, हा मेडिकल एटिकेट आहेत. ओके, दॅट रिप्रेझेंट द रूल ऑफ बिहेवियर स्टँडर्ड इन द पॉलिसी पोलाइट सोसायटी. हा एका नम्र पद्धतीनं सोसायटीमध्ये तुम्ही कसं वागावं, फॉर्मली कसं वागावं, ते म्हणजे काय सांगा तर एटिकेट्स आहेत तिथं. हा एक 2-3 डिफरन्स टाकणाऱ्या फार डिटेल मध्ये आपल्याला ह्यात जायचं नाही. रोमन 4 करायचा. डिस्टिंक्शन बिटवीन एटिकेट्स आणि इथिक्स. ओके, इथिक्स आर मिअर मॉरल्स आहेत. लक्षात घ्या, इथिक्स फक्त मॉरल बिहेवियर आहे. डोंट लाय वगैरे वगैरे. हा विचार इथिक्स काय आहेत सांगा तर फक्त मॉरल्स आहेत. इथिक्स आर मिअर मॉरल्स विच आर नेसेसरी फॉर एव्हरी पर्सन, वेअर एटिकेट म्हणजे काय सांगा the particular kind of profession. Etiquette are restricted to a particular kind of the profession. हा त्याच्यानंतर सेकंड पॉइंट बघा, इथिक्स वेर बॉर्न इन अ ह्युमन सिव्हिलायझेशन सिन्स द बिगिनिंग. इथिक्स तर मनुष्य आला तेव्हापासूनच आहेत. हा पण एटिकेट काय होतात सांगा तर जेव्हा मनुष्य थोडा पोलाइट झाला त्यावेळेला ते जन्माला आले. हा एटिकेट्स वेर फॉर्म्युलेटेड टू रेग्युलेट द बिहेवियर इन अ पोलाइट सोसायटी. ओके, त्याच्यानंतर बघा काय लिहिलं तर मेनी मॉरल्स आर ट्रेसेबल इन एव्हरी रिलीजन. जनरली इथिक्सचा जन्म कुठल्या ना कुठल्या रिलीजन मध्ये असतो, तर आज एटिकेट मात्र हे सेक्युलर सोसायटीमध्ये काय होतात तर सापडतात. एटिकेट्सला धर्म नसतो. लक्षात घ्या, बऱ्याचदा इथिक्सला धर्म असतो पण एटिकेट्सला काय नसतो सांगा तर धर्म नसतो. चौथा मुद्दा बघा, इथिक्स आर नथिंग बट अ बंडल ऑफ द हॅबिट आहे. असं वागा तसं वागा, सवयी आहेत त्या. whereas etiquette are nothing but a bundle of काय सांगा तर रूल ऑफ कंडक्ट. कसं वागा त्याचे काय सांगा तर ते रूल्स आहेत एटिकेट्स तिथं. त्याच्यानंतर बघा, तुम्ही मॉरल्स व्हायोलेट केले तर देर इज नो पनिशमेंट. पण एटिकेट जर व्हायोलेट केले तर पर्सन कन्सर्न टू दॅट प्रोफेशन ही शॅल बी पनिश्ड बाय द स्टॅट्युटरी बॉडीज ऑफ द प्रोफेशन. तुम्हाला तुमच्या प्रोफेशनच्या स्टॅट्युटरी बॉडीकडून पनिशमेंट मिळू शकते तर तुम्ही प्रोफेशनचे एटिकेट्स काय केलं सांगा तर व्हायोलेट केला तिथं. हा सो अगदी थोडक्यात डिफरन्स बिटवीन प्रोफेशनल इथिक्स आणि काय करायचं तर कंडक्ट आपल्याला एटिकेट्स काय करायचं तर द्यायचं तिथं. हा बाकी हे काय डिफरन्सेस येत बसायचे नाही. डिरेक्टली वरती नाव रोमन 4 करायचा. प्रोफेशनल इथिक्स फॉर द लॉयर. आपल्याला काय करायचं, मिनिंग ऑफ इथिक्स बघितलं, प्रोफेशनल इथिक्स फॉर अ लॉयर पुढचा मुद्दा आपल्याला तिथं. हा बघा केलेला, अ कोड ऑफ इथिक्स इज अन एसेन्शियल रिक्वायरमेंट फॉर एव्हरी प्रोफेशन. अ कोड ऑफ इथिक्स इज अन एसेन्शियल रिक्वायरमेंट फॉर एव्हरी प्रोफेशन. प्रत्येक प्रोफेशन साठी कोड ऑफ इथिक्सची गरज आहे. यू नो दॅट. हा कालेला हिप्पोक्राट्स अ ग्रीक फिजिशियन फ्रेम्ड अ कोड ऑफ इथिक्स फॉर अ मेडिकल प्रोफेशन नोन ॲज अ काय आलेलं तर हिप्पोक्रेटिक ओथ. हिप्पोक्रेटनं काय केलेलं सांगा तर एक कोड ऑफ कंडक्ट फ्रेम केलेलं होतं मेडिकल प्रोफेशन साठी. त्याला नाव काय पडलं तर हिप्पोक्रेटिक ओथ. बेसिक रिक्वायरमेंट फॉर अ प्रोफेशन काय सांगा तर ऍडहरन्स म्हणजे फॉलो करणे टू सेट ऑफ प्रोफेशनल नॉर्म. एक प्रोफेशनल नॉर्म बनवले जातात आणि त्याला तुम्ही फॉलो करता, ऍडहेअर करता. प्रोफेशनल इथिक्स कन्सिस्ट ऑफ द कोड ऑफ कंडक्ट फॉर रेग्युलेटिंग द बिहेवियर ऑफ इंडिव्हिज्युअल हु आर इन अ प्रोफेशन. ओके, प्रोफेशनल इथिक्स म्हणजे काय सांगा तर कोड ऑफ कंडक्ट आहे फॉर रेग्युलेटिंग द बिहेवियर ऑफ इंडिव्हिज्युअल हु आर इन दॅट प्रोफेशन. तुम्ही ज्या प्रोफेशन मध्ये आहात त्या प्रोफेशन मधल्या बिहेवियरला रेग्युलेट करण्यासाठीचं कोड ऑफ कंडक्ट म्हणजे प्रोफेशनल इथिक्स. ओके, इथिक्स ऑफ लीगल प्रोफेशन इज द बॉडी ऑफ रूल अँड प्रॅक्टिस विच डिटरमाइन द प्रोफेशनल कंडक्ट ऑफ द मेंबर ऑफ द बार. लॉ प्रोफेशनचे इथिक्स काय सांगतात आपल्याला, रूल्स. कशाचे रूल्स सांगतात सांगा तर मेंबर ऑफ बारनं कसं कंडक्ट करावं. हा प्रोफेशनल इथिक्स फॉर लॉयर मे बी डिफाईन एज अ कोड ऑफ कंडक्ट रिटन ऑर अनरिटन. प्रोफेशनल इथिक्स फॉर लॉयर काय सांगा तर कोड ऑफ कंडक्ट आहे, रिटन किंवा अनरिटन, फॉर रेग्युलेटिंग द बिहेवियर ऑफ प्रॅक्टिसिंग लॉयर टुवर्ड्स हिमसेल्फ. हिज क्लायंट, हिज ऍडव्हर्सरी इन द लॉ अँड टुवर्ड द कोड. कुणाकुणाच्या टुवर्ड्स कसं कसं बिहेव करा त्याचा कोड ऑफ कंडक्ट आहे प्रोफेशनल एथिक्स फॉर लॉयर. कोणाच्या टुवर्ड्स बघा, प्रॅक्टिसिंग लॉयरला टुवर्ड्स हिमसेल्फ कसं वागावं, त्याच्या क्लायंट बरोबर कसं वागावं, त्याच्या विरोधी वकिलांच्या बरोबर ऍडव्हर्सरी बरोबर कसं वागावं. हा
कोर्टाबरोबर कसं वागावं हे सगळं काय सांगा तर प्रोफेशनल इथिक्स आहे. द नॉर्म ऑफ मॉरल ऑफ अ प्रॅक्टिसिंग लॉयर शॅल बी फिक्स्ड कीपिंग इन अ व्ह्यू द इंटेलेक्च्युअल स्टँडर्ड ऑफ अ हाय लेवल. कशावरती हे नॉर्म ठरतील सांगा? इंटेलेक्च्युअल स्टँडर्ड, सामाजिक जबाबदारी, सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, हा लॉ प्रोफेशनची डिग्निटी ऑफ द लिगल प्रोफेशन and a high standard of the integrity and efficient service to its client as well as to the public good. हा क्लायंटशी कसं वागावं, पब्लिक गुड कशात आहे, हे सगळे मुद्दे कन्सिडर करून मग हे प्रोफेशनल इथिक्स काय होतात सांगा तर डिसाइड होतात. ओके, बरोबर घ्या. नाव व्हॉट यू आर गोइंग टू डू इज दॅट, तुम्हाला काय करायचंय बघा तिथं आता तर प्रोफेशनल इथिक्स फॉर लॉयर्स. हा जो मुद्दा आहे की नाही, पहिला पॅरेग्राफ लिहिला, रोमन 4 केलं प्रोफेशनल इथिक्स फॉर लॉयर. पहिला पॅरेग्राफ असाच राईट डाऊन करायचा आहे तसा हा. आणि मग जिथे सेकंड पॅरेग्राफ सुरू झाला की नाही तिथे ए पॉइंट करायचा, मीनिंग ऑफ प्रोफेशनल इथिक्स. ए पॉइंट काय करायचं सांगा तिथे तर मीनिंग ऑफ प्रोफेशनल इथिक्स. कुठून कुठेपर्यंत येणार बघा, इथिक्स ऑफ अ लिगल प्रोफेशन is the body of rules and practice which determine the professional conduct of the member of the bar. किंवा you can do one thing, असं सगळं पॅरेग्राफ काय करू शकता तर तो सांगू शकता की मिनिंग ऑफ द प्रोफेशनल इथिक्स हा पॉइंट इथे ऍडिशनल काय करा तर टाका तिथं. आणि नंतर काय करा, खालच्या पॅरेग्राफला बी करा, बी खालच्या पॅरेग्राफला करा, कन्सेप्ट ऑफ प्रोफेशनल इथिक्स फॉर लॉयर. बी पॉइंट काय करा, कन्सेप्ट ऑफ प्रोफेशनल इथिक्स फॉर लॉयर. वरती करा मीनिंग ऑफ प्रोफेशनल इथिक्स आणि खाली करा प्रोफेशनल इथिक्स फॉर लॉयर, कन्सेप्ट ऑफ प्रोफेशनल इथिक्स फॉर लॉयर. म्हणजे मग त्यात ते 2 पॅरेग्राफ टाका की कन्सेप्ट ऑफ प्रोफेशनल इथिक्स फॉर लॉयर बी करा आणि ए करा मीनिंग ऑफ द प्रोफेशनल इथिक्स. आणि मग फ्रेश रोमन परत खाली आपल्याला जाईल 4 नंबरचा रोमन, नीड फॉर द कोड ऑफ कंडक्ट फॉर द लिगल प्रोफेशन. हा लिगल प्रोफेशन साठी प्रोफेशनल इथिक्सची गरज का आहे, मग नीड फॉर कोड ऑफ कंडक्ट फॉर लिगल प्रोफेशन आहे की नाही, मग ते कोड ऑफ कंडक्टच्या ऐवजी काय वापरायचं सांगा तर प्रोफेशनल इथिक्स. कंसात टाकून द्यायचं नीड फॉर प्रोफेशनल इथिक्स फॉर अ लिगल प्रोफेशन. ओके, बघा आता legal profession unlike other profession which are generally taken up with the sole object of earning money. बाकी बिझनेस मध्ये मनी हा मॅटर असतो, इज अ प्रोफेशन ऑफ हाय डिग्निटी आहे आपलं लॉ प्रोफेशन. हेन्स अन ऍडव्होकेट शुड बी कसं पाहिजे सांगा, मॉडेस्ट, शांत, सोबर, पेशंट म्हणजे धीर असलेला, प्रॉम्प्ट टू डू हिज ड्युटी विदाउट अँझायटी, फार असं गडबड न करता आपली ड्युटी करणारा हा, पायस विदाउट काय असलेलं बघा तिथं तर सम सो फार एज द सुपरस्टिशन, कुठल्या अंधश्रद्धा न धरणारा, कंडक्टिंग हिमसेल्फ विथ पायसली इन हिज प्रोफेशन, त्याच्या प्रोफेशन मध्ये अगदी पवित्रपणे काम करणारा, पायसली काम करणारा आणि इव्हन त्याच्या पर्सनल लाईफ मध्ये पण पायस, अँड इन ऑल द ऍक्शन्स ऑफ लाईफ. का, कारण ऍडव्होकेट हा एक पब्लिक ऑफिसर नसला तर ॲज इक्वल टू पब्लिक ऑफिस आहे ते, इज अ पब्लिक फंक्शनरी. ओके, अकॉर्डिंग टू द मार्शल द फंडामेंटल एम ऑफ द लिगल इथिक्स, काय बघा लिगल इथिक्स एम इज टू मेंटेन द ऑनेस्टी अँड इंटिग्रिटी ऑफ द लॉ प्रोफेशन. लॉ प्रोफेशनची ऑनेस्टी, प्रामाणिकता, इंटिग्रिटी मेंटेन करणं, डिग्निटी मेंटेन करणं हे काय तर लिगल इथिक्सचं एम आहे. टू सिक्युअर अ स्पिरिट ऑफ फ्रेंडली रिलेशनशिप बिटवीन द बेंच अँड बार. लक्षात घ्या, जज आणि ऍडव्होकेट मध्ये फ्रेंडली रिलेशन असणं गरजेचं आहे, तरच काय होईल सांगा तर जस्टिस मिळेल. इन प्रमोशन ऑफ द हायेस्ट स्टँडर्ड ऑफ द जस्टिस. बार अँड बेंच मध्ये फ्रेंडली रिलेशनशिप का पाहिजे सांगा तर जस्टिस देण्यासाठी, टू एस्टॅब्लिश ऑनरेबल अँड फेअर डीलिंग ऑफ द काउन्सिल विथ हिज क्लायंट, क्लायंट काउन्सिलचं रिलेशनशिप चांगलं करण्यासाठी, अपोनंट विटनेस, टू एस्टॅब्लिश स्पिरिट ऑफ ब्रदरहुड इन द बार इटसेल्फ. ऍडव्होकेट मध्ये पण बंधुता, शत्रुत्व नको, स्पिरिट ऑफ ब्रदरहुड पाहिजे तिथं. अँड टू सिक्युअर दॅट द लॉयर डिस्चार्ज द रिस्पॉन्सिबिलिटी टू द कम्युनिटी जनरली. लॉयर इन जनरल कम्युनिटीच्या टुवर्ड्स आपल्या रिस्पॉन्सिबिलिटी परफॉर्म करू दे म्हणून याची आवश्यकता आहे. हा, द लॉयर आर कन्सिडर्ड द प्रोटेक्टर ऑफ द जस्टिस. लॉयर काय सांगा तर जस्टिस प्रोटेक्टर आहे. इफ ही फेल्स एंटायर लॉ अँड ऑर्डर विल फेल. समजून घ्या, लॉयर जर फेल झाला तर देशातली शांतता सुव्यवस्था फेल होईल. Therefore, high standard of ethical conduct is expected from an advocate.
तर मग ऍडव्होकेट कडून एक हाय स्टँडर्ड इथिकल कंडक्ट काय सांगा तर एक्सपेक्टेड आहे पॅरेग्राफ कडून. इट इज ट्रू दॅट इट इज नॉट पॉसिबल टू फॉर्म्युलेट a code of legal ethics which will provide the lawyer with a specific rule to be followed in all the varied relation of his professional life. बघा, सगळ्या रिलेशनचं मिळून एकच रूल बनवणं शक्य नव्हतं आणि म्हणून a model code of conduct for a lawyer may be suggested to follow as duty towards, म्हणून एक मॉडेल कंडक्ट बनवला. ड्युटी टुवर्ड्स पब्लिक, ड्युटी टुवर्ड्स कोर्ट, ड्युटी टुवर्ड्स क्लायंट, ड्युटी टुवर्ड्स कलिग in their profession. So that was considered to be the need of the professional ethics. So वर आणि ऍडिशनल पॉइंट आता तुम्ही काय करायचं सांगा ह्याच्यामध्ये टाकायचा जो आपला नेक्स्ट क्वेश्चन असेल, प्रोफेशनल इथिक्स फॉर लॉयर इन इंडिया हा एक ऍडिशनल पॉइंट टाकायचा आणि मग त्याच्यामध्ये एक अराउंड पेज थोडक्यात तीन चार ओळीमध्ये ऍडव्होकेट्स ड्युटीज टुवर्ड्स क्लायंट 4 ओळी, ऍडव्होकेट ड्युटीज टुवर्ड कोर्ट 4 ओळी, ऍडव्होकेट ड्युटीज टुवर्ड्स कलीग, ऍडव्होकेट ड्युटीज टुवर्ड्स पब्लिक, ऍडव्होकेट ड्युटीज टुवर्ड्स अपोनंट. कारण आपल्या भारतातले जे प्रोफेशनल इथिक्स आहेत ते म्हणजेच ऍडव्होकेटच्या काय सांगा तर ड्युटीज आहेत. म्हणून प्रोफेशनल इथिक्स इन इंडिया असं म्हणून थोडक्यात अगदी एक पेज मध्ये त्या ड्युटीज टाकायच्या आणि रोमन लास्ट काय करायचं सांगा तर कन्क्लुजन करायचं. वर घ्या हा. सो पूर्ण वर घ्या. इन अ वे आपला हा क्वेश्चन मध्ये आपण काय काय कव्हर केलं बघा आता लक्षात येते का तुमच्या. नंबर 1 पॉइंट काय केला आपण तर रोमन 1 इंट्रोडक्शन द्यायचा. हा, त्याच्यानंतर रोमन 2 पॉइंट काय करणार, रोमन 1 इंट्रोडक्शन नंतर तुम्ही रोमन 2 मिनिंग ऑफ प्रोफेशनल, मिनिंग ऑफ इथिक्स रोमन 2 केला. हा, नंतर रोमन 3 काय करायचं, मिनिंग ऑफ एटिकेट्स. हा, कारण बार काउन्सिल ऑफ इंडियाने आपल्याला एटिकेट दिलेले आहेत. रोमन 4 अगदी थोडक्यात 3-4 पॉइंटच कव्हर करायचे. डिस्टिंक्शन बिटवीन इथिक्स आणि एटिकेट्स काय करायचं सांगा तर कव्हर अप करायचं. त्याच्यानंतर रोमन 4 डिफरन्स बिटवीन इथिक्स आणि एटिकेट कव्हर केल्यावर रोमन 5 घ्यायचा, इथं चुकून 4 पडले 5 येईल तो. हा, प्रोफेशनल इथिक्स फॉर लॉयर हे हेडिंग द्यायचा. हा, आणि मग खाली मात्र 2 पॉइंट करायचं. काय 2 पॉइंट करणार सांगा तर मिनिंग ऑफ प्रोफेशनल इथिक्स आणि नंतर कन्सेप्ट ऑफ द प्रोफेशनल इथिक्स फॉर लॉयर्स. हा, आणि त्याच्यानंतर लास्ट आणि मोस्ट इम्पॉर्टंट नुसतं नीड आहे रोमन 6 करायचं, नीड अँड इम्पॉर्टन्स ऑफ द प्रोफेशनल इथिक्स फॉर अ लीगल प्रोफेशन. हा काय हेडिंग करणार सांगा, नीड अँड इम्पॉर्टन्स ऑफ द प्रोफेशनल इथिक्स फॉर अ लीगल प्रोफेशन हे हेडिंग काय करायचं तर द्यायचं. आणि एक ऍडिशनल पॉइंट तुम्हाला सांगितलेला रोमन 7 प्रोफेशनल इथिक्स फॉर अ ऍडव्होकेट इन इंडिया अगदी अर्ध पाऊंड किंवा एक मॅक्झिमम एक पानात त्या ड्युटीज टाकायच्या आणि रोमन 8 कन्क्लुजन करायचा. सो बाय द वे तुमचा हा जो क्वेश्चन आहे कन्सेप्ट, नेचर, मीनिंग अँड इम्पॉर्टन्स ऑफ द प्रोफेशनल इथिक्स हा क्वेश्चन इथं काय होईल सांगा तर एंड होईल. I hope you all understood it. If you have any doubt, you can ask me.